first TEDx speaker on this show. की इंट्राडे तोपर्यंत नका करू जोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल नॉलेज नाही भेटत आणि जोपर्यंत तुम्ही पेपर ट्रेड घेऊन फेक मनी घेऊन जोपर्यंत तुम्ही करत नाही इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट. TEDx मध्ये ॲज अ स्पीकर जाण्यासाठी काय प्रोसेस असते? बिकॉज लाईफमध्ये मी एक मोठं ठेवला आणि माझ्या मम्मीनं ऑलवेज सेड की लाईफमध्ये कधीच ना शो ऑफ. सेकंड थिंग इज दॅट कोणाला दाखवायचं म्हणून नको करू, जे करायचे स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी. सो दॅट इज द सिनारिओ. लाईफमध्ये ना मेंटर करणारे खूप कमी लोक आहेत आणि अशा जेव्हा एजन्सी येतात या युनिव्हर्समध्ये, एजन्सी म्हणण्याऐवजी म्हणाल की आपले लोक बियॉन्ड द कोड आला किंवा जे पण आहेत अशा स्ट्रीममध्ये, तो त्यांनाही हेल्प करा. अँड सिम्पल जस्ट ऑन माझ्या स्टाईलमध्ये सांगतो, सबस्क्राईब बियॉन्ड द कोड. ट्रेडिंग. Yeah. सो वन ट्रेडिंगची मेंटरशिप तू देतो ऍक्च्युअली. तो त्याबद्दल काय सांगशील की तुझ्या जर्नीची सुरुवात करून झाली ती, तुझा पोर्टफोलिओ सुद्धा आहे, तू स्वतः Actually. शिकलायस? या थँक्यू. ट्रेडिंग सिनॅरिओमध्ये जर जाताल तर मी स्टार्ट केलं होतं स्वतःचं ओन 8-9 स्टँडर्ड पासून फक्त जस्ट व्हिडिओ बघणं युट्यूबवर. बट युट्यूबवर असा कंटेंट आहे की पूर्णच असं नाही की एकदम प्रॉपर नॉलेज भेटणार आहे तुम्हाला. सो 12th स्टँडर्डमध्ये टिल द 12th युट्यूबच बघितलं, बिकॉज पॉकेट मनी मधून तर नाही घालू शकणार आहे आपण त्या एजला. सो फर्स्ट इयरमध्ये जेव्हा आलो म्हणजे कॉलेजमध्ये, सो फर्स्ट इयरमध्ये मी स्टार्ट केलं थोडंसं इन्व्हेस्ट करायला, म्हणजे नॉर्मल इन्व्हेस्टमेंट, जस्ट जसं SIP करताय सध्या मॅक्सिमम लोक, तशा टाईपमध्ये मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. पण बिफोर द फर्स्ट इयर मी एक कोर्स बाय केला होता, जे की नॉर्मली इंग्लिशमध्येच होता आणि आउट ऑफ इंडिया होता तो पर्सन. सो त्या कोर्समध्ये प्रॉपरली मी पूर्ण एकदम लर्निंग घेतली, दॅट इज द इंट्राडे. आणि नॉर्मल इन्व्हेस्टमेंट तर मी अगोदर शिकलो होतो 8वी पासून ते 12वी पर्यंत, पण इंट्राडे देन ऑप्शन ट्रेडिंग काय असते या गोष्टीबद्दल पण नॉलेज घेतलं थ्रू दॅट कोर्स एकदम प्रॉपर. सो देन आफ्टर पेपर ट्रेडिंग, जे की एक कन्सेप्ट राहते. पेपर ट्रेडिंग काय राहतं, ज्यामध्ये तुम्हाला फेक मनी देतात. एखादा प्लॅटफॉर्म आहे, खूप सारे आहेत, जसं की मनी कंट्रोल म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. मनी कंट्रोल प्लॅटफॉर्म काय करतो, तुम्हाला फुकट म्हणजे फ्रीमध्येच पेपर ट्रेड देतो. ज्यामध्ये समजा तुम्ही 10 लाख दिले, तुम्हाला 10 लाख 20 लाख काही पण देऊ शकतात अकॉर्डिंग तुमची जी डिमांड आहे. सो 20 लाख देतात. 20 लाख पेपर ट्रेडमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, ते 20 लाखचं जर तुम्ही समजा एक टाइम लाईन दिली 4 महिन्याची, 4 महिन्यामध्ये जर तो पेपर ट्रेड करून 20चा जर 80 लाख करता तुम्ही, सो यू कॅन बी अ कॉन्फिडंट की हा तुम्ही स्वतःही रिअल मनी पण इन्व्हेस्ट करू शकता. सो सेकंड स्टेप अशी होती की पेपर ट्रेड केला, 20 लाख पर्यंत पेपर ट्रेड केला, त्याचा मी 70-60 पर्यंत करून गेलो. इंट्राडे प्लस SIP प्लस देन आफ्टर नॉर्मल इन्व्हेस्टमेंट ऑल्सो, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट मारून खूप साऱ्या. देन त्यानंतर मी स्टार्ट केलं की मी कोर्स पण बाय केला, देन मला प्रॉपर वे मध्ये लर्निंग पण भेटली आहे. प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली फर्स्ट इयरमध्ये. नॉर्मल जो मनी यायचा घरून त्याच मनीमधून थोडासा जे 10% आहे इन्व्हेस्टमेंट. थर्ड इयर पर्यंत मग मी अशा लेवलपर्यंत आलो होतो की मी ओन IPO लॉन्च एक कसं राहतं, IPO कन्सेप्ट ट्रेडिंग मध्येच. सो IPO मी अप्लाय केला होता 15,000चा झोमॅटो. आणि आय थिंक सो डेट ऑल्सो रिमेंबर्ड 23 सप्टेंबर 2024 याच टायमिंग मध्ये IPO लॉन्च झाला होता झोमॅटोचा, मे बी ऑर इज त्याच्या अगोदर ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन्ही वे. सो त्याच टायमिंगला मी IPO लॉन्च जेव्हा झाला होता अप्लाय केला झोमॅटो. देन आपलं तिथून पण मला 50,000 पर्यंत इंटरेस्ट जस्ट एका IPO मागे. त्या अगोदर मी खूप सारे इंट्राडे केले, जे की इंट्राडे थ्रू माझं ओन लॅपटॉप मी स्वतः ऑन केले. सो दॅट इज द आउटकम ऑफ दॅट ट्रेडिंग. देन इंट्राडे बद्दल जर बोलताल तर मी म्हणेल ऍज अ युथला की इंट्राडे तोपर्यंत नका करू जोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल नॉलेज नाही भेटत आणि जोपर्यंत तुम्ही पेपर ट्रेड घेऊन फेक मनी घेऊन जोपर्यंत तुम्ही करत नाहीत इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट, तोपर्यंत मी म्हणेल की इंट्राडे मध्ये कोणी नका जाऊ. नॉर्मल इन्व्हेस्टमेंट तुम्ही 10 स्टँडर्ड पासून पण करू शकता, बिकॉज सध्या करंट सिनेरिओ 3च गोष्टी चालत आहे. एक ब्लॉकचेन, सेकंड थिंग इज इन्व्हेस्टमेंट आणि थर्ड थिंग इज दॅट इज की तुम्ही जेनिया, जे की जेनेटिक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इव्हन दो बिझनेस, अशा 4-5 गोष्टी आहेत. आणि नॉर्मली या सगळ्यांचा बॅक एंड कोण आहे, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही शिकला नाही तर मग बाकी गोष्टी रनअपच नाही होणार. सो दॅट इज द थिंग. सो इंट्राडे पण बेस्ट लेवल पर्यंत केलेली आहे. ऑलमोस्ट अकाउंट नंबर तर काउंट नाही करून, बट मी एक सांगेल डिजिट रेंजमध्ये 3 to 7 पर्यंत, 3 लाख to 7 लाखच्या रेंजमध्ये मी एका इयरमध्ये इन्कम अर्निंग केलेली आहे. म्हणजे इन रेंज काही पण असू शकते 3 to 7. सो असा पोर्टफोलिओ मी थ्रू इंट्राडे अँड नॉर्मल इन्व्हेस्टमेंट थ्रू केलेली आहे. बट दॅट इज द इम्पॉर्टन्स की मला लाईफमध्ये एक गोष्ट आली की
लर्निंग ऍटिट्यूड इज निडेड. कोणतीही गोष्ट होऊ द्या, मग स्ट्रीम एनी स्ट्रीम, लर्निंग इज थिंग. कारण 8th स्टँडर्ड मध्ये समजा फॉर एक्झाम्पल युट्यूब बघितलं नसतं आम्ही, देन जर समजा कंटिन्युअसली जर बघितलं नसतं, देन आफ्टर ऑल्सो टिल द 12th स्टँडर्ड, मला नाही वाटत की मी या स्टेज पर्यंत आलो असतो या गोष्टीमध्ये. सो दॅट इज द थिंग अबाउट माय ट्रेडिंग जर्नी. ओके, सो खूप सारे जे फ्रेशर्स आहेत ज्यांना ट्रेडिंग बद्दल नॉलेज घ्यायचे, त्यांना एक आयडिया येईल की स्टार्ट कसं करायचं, कुठून करायचे. अच्छा, जसं मी एक प्रोग्राम रन अप करतो 1 to 1. त्यामध्ये कसं राहतं, जसं की समजा फॉर एक्झाम्पल कोणाला इन्व्हेस्टमेंट एकदम बिगिनर लेवल आहे, तर इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल त्याला, तर 1 to 1 आपण फक्त सॅटर्डे संडे प्लॅन करतो त्याचा 2 hours असा 3 monthsचा कोर्स राहतो टोटल. सो त्यामध्ये आपण काय करतो, 1 to 1 त्याला गाईड करतो की हे असं असं करायचं आहे विथ मनी, म्हणजे पेड करतो आपण त्या गोष्टीसाठी. सो जसं की फॉर एक्झाम्पल तुला पाहिजे, ठीक आहे, सो तू एनरोल करणार, प्रोसेस सिम्पल प्रोसेस आहे, तू एनरोल करणार त्यामध्ये 1 to 1 तुला ऑल डिटेल्स येणार की तुला काय काय नॉलेज भेटणार या गोष्टीमध्ये. इवन दो 1 to म्हणजे कमीत कमी जर तू फ्रेशर असेल किंवा एकदम बिगिनर असशील, तर बिगिनर लेवलला तुला 10,000 पर्यंतची इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते ते शिकवलं जातं. इवन दो प्रॅक्टिकल असो, जसंच एकदा कोर्स संपेल त्यानंतर तू समजा फॉर एक्झाम्पल 10,000 घेऊन आला आणि तू इन्व्हेस्ट केलं त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट पण कशी करायची ते 1 to 1 गाईड केलं जातं. दॅट इज द सिनॅरिओ. सो असे खूप सारे जण करतात माझ्याकडे, ऑलमोस्ट 80 to 90 आतापर्यंत 90 जणांना मी गाईड केलेल्या या गोष्टी लास्ट 2 years पासून. सो कोणाला एनरोल करायचंय यामध्ये, तर काय प्रोसेस आहे? लाईक सिम्पल प्रोसेस, देर इज वन फॉर्म, जस्ट फिल द डिटेल्स, सबमिट इट, देन ऑल डिटेल्स विल बी रिफ्लेक्टेड टू आवर ऍडमिन पार्ट. त्याच्यानंतर मग सिम्पली तुम्हाला मेल येईल आमच्याकडूनच की तुम्हाला असं असं करायचंय, असं आहे तुमचा प्लॅनर, असं आहे सॅटर्डे संडे शेड्यूल आहे तुमचा. देन आफ्टर अकॉर्डिंगली प्लॅनर शेड्यूल पण दिला जाईल, सिलेबस दिला जाईल. देन आफ्टर तुमचा कोर्स संपल्यानंतर तुम्हाला काय डिलिव्हर केलं जाईल, जसं की प्रॅक्टिकल लर्निंग, प्रॅक्टिकल ट्रेडिंग, त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाईल, इंट्राडे कसं करायचंय, इन्व्हेस्टमेंट कसं करायचंय, SIP मध्ये कसं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी दिल्या असतात. ओके, सो त्या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच दिली फॉर शुअर दिली जाईल. ही गोष्ट तू एकटाच मॅनेज करतोय? ट्रेडिंगचं म्हणताल तर मी म्हणेल की एकटाच मॅनेज करतोय. प्लस माझी दिदी आहे, म्हणजे जे की मोठी बहीण आहे, शी हॅज अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन फायनान्स. शी बिल्ड वन फायनान्स एजन्सी ऑल्सो, सो शी इज प्लॅन टू लॉन्च इन द नेक्स्ट इयर. ओके, सो त्या थोडासा रेफरन्स माझ्या दिदी, सो बिकॉज माझ्याकडे जरी एनरोलमेंट केली तुम्ही, सो देन आफ्टर दिदी जी माझी सिस्टर आहे, ते प्रॉपरली तुम्हाला प्लॅन आउट देऊ शकते त्या गोष्टीबद्दल, बिकॉज शी हॅज कम्प्लिटेड MBA जस्ट नाउ. ओके, सो ना जे आता लेटेस्ट पास आउट झालेले आहेत, लाईक हा पर्सनली माझा सुद्धा क्वेश्चन आहे की खूप सारे लोक म्हणतात की ठीक आहे इन्व्हेस्टमेंट चालू करा, हे करा ते करा. सो मला एक ऐकायचं की लाईक काय ब्ल्यू प्रिंट असावी, की जॉब करतोय, इन्व्हेस्टमेंट करायची, SIP वगैरे या गोष्टींबद्दल ऐकले, खूप सारे लोक करतात सुद्धा. सो काय स्ट्रक्चर असावे लाईक इन्व्हेस्टमेंटचे? फॉर्मल आणि बेसिक स्ट्रक्चर सांगेल, जे की मी आता कंपनीमधले पण माझ्या खूप जण SIP इन्व्हेस्ट करतात, देन ट्रेडिंग करतात, देन इन्व्हेस्टमेंट करतात. बट सगळ्यांकडे मी एक ऑब्झर्व केलंय की एक गोष्ट ते चुकीचं करतात, जे की त्यांना म्हणजे रिअलाइज नाही होत आहे. जस्ट फॉर माय एक्सपिरियन्स मध्ये मी बघितलंय, ते फक्त जसं की समजा फॉर एक्झाम्पल एखादी कुठली तर एक नामांकित कंपनी आहे, त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, दॅट इज द सिनॅरिओ. फक्त एक बेसिक म्हणजे त्यांच्या फंडामेंटल बिल्ड झाले माइंडमध्ये की हा ही कंपनी मोठी आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर लॉस नाही होणार. असं नाही होणार. नामांकित असू त्याचाही कधीही क्रॅश होऊ शकतो, लो मध्ये जाऊ शकतो. आणि नॉर्मली हेच चालू आहे सध्या इंडस्ट्रीमध्ये, ज्यांना नॉलेज नाही आहे प्रॉपर, पण जे एकदम प्रॉपर ट्रेडिंग करतात, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे, 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, ते लो कंपनी, लोअर लेवल, जसं SIP मध्ये पण 3 कॅटेगरी राहतात, एक मिडल लेवल, देन लोअर, देन हायेस्ट, अशा टाईपमध्ये. सो मॅक्सिमम गो फॉर द विदाउट रिस्क. आणि ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट इज अबाउट टोटली रिस्क. मी म्हणाल ट्रेडिंगच नाही, पूर्ण लाईफच रिस्कवर. विदाउट रिस्क तर काहीच नाही होऊ शकणार, बरोबर. सो नॉर्मली हे चूक करतात की बिग कंपनी असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू, आपल्याला लॉस नाही होणार, सेफ राहणार. असं नाही होणार. जर तुम्ही एखाद्या बिग कंपनीमध्ये टाकताय, पण त्याची अर्निंग जी आहे एक फिक्स अमाऊंट राहणार आहे, जसं की 5,000च भेटणार आहे. पण जर तुम्ही तेच लो कंपनीमध्ये बिग क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, जास्त क्वांटिटीमध्ये, तर त्याचा तुम्हाला इंटरेस्ट, त्याचा जे पैसे जास्त भेटणार आहे ते अर्निंग खूप जास्त भेटू शकते स्मॉल स्केल. जर तुम्ही हाय स्केलमध्ये जाताल, अमाऊंट फिक्स माहिती असणार तुम्हाला. सो तो सिनॅरिओ नाही झाला पाहिजे. आणि ते कोण करू शकतं, ज्यांना एकदम प्रॉपर इन्व्हेस्टमेंट माहिती आहे कसं करायचं. दॅट इज द सिनॅरिओ. ओके, सो खूप सारा रिसर्च स्वतः सुद्धा करायला हवा या गोष्टींमध्ये. मी रेफरन्ससाठी सांगेल मनी कंट्रोल, देन खूप सारे युट्यूब सोर्सेस आहेत, गो फॉर दॅट. बट प्रॅक्टिकल जेव्हा करायचं ना, यू कॅन एनरोल एनिथिंग, की ज्यामध्ये प्रॅक्टिकल ज्याने इन्व्हेस्टमेंट केली आहे रिअल लाईफ ह्युमनने, त्या ह्युमनकडे तुम्ही जस्ट ॲज अ गाईड म्हणून मेंटरशिपसाठी करू शकता. दॅट इज द सिनॅरिओ. ओके, सो नाऊ नेक्स्ट
फर्स्ट टेडेक्स स्पीकर ऑन दिस शो. Yeah. जेव्हा पॉडकास्टिंगची सुरुवात केली होती तेव्हा असा नव्हता विचार केला की लाईक टेडेक्स मध्ये कोणी बोलून आलंय तो सुद्धा पॉडकास्टवर येईल. बट हा, खूप सारे सरप्राइजेस भेटतात, जसं मी बोललो की खूप सारे लोक ऑब्झर्व करतात. Yes. सो त्याचाच हा एक पार्ट आहे की एक टेडेक्स स्पीकर सुद्धा शोवरती आलाय. सो स्टार्टिंग विथ टेडेक्स काय असतं एकदा ऑडियन्सला समजून दे की Okay. त्यांना आयडिया होऊन जाईल काय गोष्टी असतात Okay. त्याच्यावर. Hi audience. TEDx is just a national platform and हे जो नॅशनल प्लॅटफॉर्म आहे TEDx, ऑल कॉलेजेस, ऑल एज्युकेशन, ऑल बिझनेस, ऑल स्ट्रीम, जेवढे पण जेवढे असं म्हणेल की ऑल स्ट्रीम इन द युनिव्हर्स, त्या स्ट्रीम मध्ये असा एक प्लॅटफॉर्म जो की तुम्हाला गाईड, मेंटर, मोटिवेशन किंवा लिडरशिप या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्क्लूड होतात TEDx मध्ये. आणि एक नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. इवन दो यू कॅन सी आपल्या इंडियामध्ये तर कॉलेजेस अँड इन्स्टिट्यूशन अँड एज्युकेशनल अँड बिझनेस करतात, बट बाहेरचे जे आहेत आउट ऑफ इंडिया TEDx मध्ये इवन दो ते जसं की समजा फॉर एक्झाम्पल कुठली फ्रँचायसीज आहेत तर ऑल फ्रँचायझीज कम्युनिकेट इच अदर आणि एक प्रॉपर शो अटेंड करतात, शो म्हणजे ऑर्गनाईज करतात तिथल्या कम्युनिटी. आणि नॉर्मल जो एकदम बेस्ट लेवल पण ज्याच्याकडे नॉलेज आहे त्या थीम मधला, जसं की त्यांची थीम आहे समजा तसं फॉर एक्झाम्पल येवले चायवाला एक समजा फॉर एक्झाम्पल फ्रँचायझीज आहे, त्यांच्या अकॉर्डिंग जेवढे जसं की दुसरे सह्याद्री अशा टाईपच्या खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत चायच्या. सो असंच आउट ऑफ इंडिया म्हणजे आउट ऑफ इंडियामध्ये अशा फ्रँचायझीज असतील कोणताही सबस्टन्सेस अराउंड, तर त्या सबस्टन्सेस रिलेटेड जेवढ्या पण आहेत कम्युनिटी त्या काय करतात पूर्ण कंबाईन येतात आणि ऑर्गनायझेशन हे करतात आणि अशा एका पर्सनला इन्व्हाइट करतात ज्याला की प्रॉपर नॉलेज माहिती आहे की कसं याला बुस्ट करता येईल, अजून हाय लेवल पर्यंत कसं बुस्ट होईल. सो तो तुम्हाला बुस्ट करेल थ्रू देअर नॉलेज, त्याच्या नॉलेज थ्रू. सो आपल्या इंडियामध्ये तर नाही चालत आहे. सो TEDxची एक नवीन गोष्ट आहे की खूप जणांना माहिती नाही. जस्ट आय एम लास्ट 2 years ऑल्सो मला पण हे आता जस्ट रिसेंटली जेव्हा मी शोला गेलो होतो TEDx जेव्हा मला इन्व्हाइट केलं तेव्हा कळालं हे पण गोष्ट असते असे. सो दॅट इज द सिनेरिओ. TEDx इज सिम्पल नॅशनल प्लॅटफॉर्म जिथे खूप साऱ्या यंगस्टर आणि एज लिमिट नाही आहे TEDx साठी. यू कॅन मोटिवेट ऑन यंगस्टर राहू द्या, बिलो 10 राहू द्या किंवा 10-15 राहू द्या, 15 to 50 राहू द्या, 50 to 80, एनी एज लिमिट. सो TEDx इज सिम्पल नॅशनल प्लॅटफॉर्म वेअर मोटिवेट द यंगस्टर्स, वेअर मॉनिटर ऑल द थिंग्स जे की तुम्हाला निडेड आहेत सबस्टन्सेस साठी, बिझनेस देन कम्युनिटी सगळे रनअप करतात. ओके. Yeah. सो TEDx मध्ये ऍज अ स्पीकर जाण्यासाठी काय प्रोसेस असते आणि तुझ्या पेज बद्दल सुद्धा सांग की काय टॉपिक्स होते, काय बोललं गेलं. गुड क्वेश्चन ऍक्च्युली, बिकॉज सम पीपल फील की TEDx इन्व्हिटेशन नॉर्मल आहे किंवा TEDx नॉट से बॅक टू द माय वर्ड्स, नॉर्मल नाही फील करणार कोणी, बट TEDx असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी कोणालाही इन्व्हाइट नाहीत करत. ज्या पर्सनने रिअल वर्ल्ड मध्ये ऍक्च्युली केलेलं आहे काही त्याचं BGV होतं. BGV मीन्स बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, जसं आपल्या कंपनीमध्ये होतं तशा टाईप मध्ये BGV होतं की तुम्ही जे करताय ते रिअल आहे की नाही फेक आहे ते सिनेरिओ अनालिसिस केला जातो. सो फॉर माय प्रोसेस जस्ट गॉट द इन्व्हिटेशन लिंक फॉर मी, आय अप्लाय इट अँड देन आफ्टर जे काही करतो मी ऑल थिंग्स मी तिथं ऍड केल्या आणि त्या थिंग्सला ते स्वतः व्हेरीफाय करतात. टीम TEDx टीम जिथं पण इन्व्हिटेशन आहे. आणि जसं की माझा जो होता दॅट इज द पुणे, होल ओव्हर द पुणे, कुठला म्हणजे असं कॉलेज रिलेटेड नव्हता, दॅट इज पूर्ण जेवढा पण पुणे मुंबई, जसं मुंबईमध्ये पण एक इव्हेंट राहतो जो की स्पेशल मुंबईसाठी चालतो तसं सेम सिनेरिओ पुण्यामध्ये चालतो. सो पुण्यामध्ये जेवढे पण पब्लिक आहेत, कॉलेज राहू द्या किंवा बिझनेस मेटअप कोणी, सो त्या ह्याच्यामध्ये इन्व्हिटेशन लिंक आली, देन अप्लाय केली मी. देन आफ्टर अनालिसिस जेवढं काय माझा सिनेरिओ मी काही केलं आतापर्यंत जे काय हसल जर्नी आहे ते पूर्ण जनरेट केली आणि कशाबद्दल त्यांचा आहे की मला काय बोलायचं आहे, त्या सिनेरिओबद्दल नॉलेज आहे की नाही हे ते व्हेरीफाय करतात. देन ऑल गोष्टी त्यांनी व्हेरीफाय केल्या. देन तुम्हाला एक मेल येतो, रिसिव्ह होतो TEDx टीम कडून की हा यू ऑल द थिंग्स अँड ऑल स्टफ्स युअर ऑल पोर्टफोलिओ इज व्हेरीफाईड. देन त्यानंतर एक इंटरव्ह्यू शेड्यूल होतो ज्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जातं की हा अशा गोष्टी तुम्हाला बोलायचं आहे, सो जस्ट गिव्ह द डेमो. सो आय विल गिव्ह द डेमो फॉर द जे की AI आहे आणि जो पण आपला इंजिनिअरिंग इरा आहे त्या रिलेटेड त्यांचा स्टफ होतं की तुम्हाला स्टुडंट्स आहेत आपल्याकडे, देन आफ्टर काही बिझनेसमॅन आहेत, काही मीटअप्स, काही बाहेरचे पण लोक असणार आहेत, देन त्यामध्ये काही एंटरप्रेनर आहेत, काही कंटेंट क्रिएटर असतील. सो या सगळ्यांना या गोष्टीचा ऍडव्हान्टेज झाला पाहिजे या सगळ्या थ्रू मध्ये. तर त्यांनी टॉपिक निवडला होता दॅट इज द AI आणि इंजिनिअरिंगवर कसा इफेक्ट होणार आहे तर त्या गोष्टीबद्दल थोडासा डेमो घेतला. देन तो डेमो त्यांनी TEDx टीमला व्हेरीफाय केला. जर तो डेमो त्यांना फील झाला की हा याच्याकडे हँड गेस्चर्स आहेत, देन ही कॅन डिलिव्हर, देन ही हॅज द नॉलेज, प्युअर नॉलेज, नॉट द जस्ट उपरच आहे, सो प्रॉपर नॉलेज आहे त्याच्याकडे, त्या ऑल गोष्टी व्हेरीफाय होतात. देन आफ्टर दे विल प्रॉपर प्रपोजल सेंड करतात, प्रॉपर एकदम याच्यामध्ये
मेल, देन आफ्टर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन लेटर लाईक दॅट. सो ते सेंड केलं जातं आपल्याकडे, आणि जेव्हा आपल्याकडे येईल देन यू आर द कन्फर्म फॉर द TEDx. सो दॅट इज द सिम्पल जर्नी अँड प्रोसेस फॉर मी. सो काय पूर्ण अनुभव राहिला? अनुभव खूप बेस्ट होता, आणि माझ्या लाईफ मधल्या 2 गोष्टी ज्या की मला बेस्ट वाटल्या ते म्हणजे TEDx अँड IIT हैदराबाद. ओके. अँड जे की काही कॉलेजेसमध्ये पण इन्व्हाइट केलं. या 2025चा बेस्ट टॅक्स जर असेल माझ्या लाईफसाठी, दॅट इज द TEDx स्पीकर. ओके. बिकॉज आय नो, कारण बॅकग्राऊंड प्रोसेस खूप जणांना माहिती नसते की कसं इन्व्हाइट केलं जातं. असं नाही होणार की तुम्ही कुठं फॉर्म भरला आणि बोलवलं, असं नाही होत. व्हेरीफाय होतात खूप काही गोष्टी, देन आफ्टर यू विल बी गेट द इन्व्हिटेशन मेल. सो एक्सपिरियन्स तर खूप बेस्ट होता. हा, एवढं होतं की स्टेज शेअरिंग तर माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, बिकॉज आय ऑलरेडी डू द शोज रॅप म्युझिकमध्ये. सो त्यासाठी मला स्टेज शेअरिंगचा काही सिनारिओ नाही आला. पण एक गोष्टची मला अनालिस झाली, तिथं सगळी पब्लिक जे होते दॅट इज टोटली एज्युकेटेड अँड स्टुडंट्स ऑल्सो, आय थिंक सो. कॉलेज एक्झॅक्टली नेम माहिती नाही मला कॉलेजचं, बट हा, ते कुठल्या तरी इंग्लिश स्कूलचे होते, CBSE लाईक दॅट. सो ऑल प्रॉपर नॉलेज होतं त्यांना. स्टुडंटची कॅटेगरी होती, देन बिझनेसवाले पण होते काही. सो ऑल द एज्युकेटेड. सो थोडंसं नर्वस फील होतं की काही समजा फॉर एक्झाम्पल काही डिलिव्हर करताना काही चुकीची गोष्ट चुकून गेली, असं नाही झालं पाहिजे, ही थोडीशी नर्वस फील. पण जसंच एकदा स्टार्ट केलं, माझी ही एकच स्टेप आहे, इव्हन द कुठेही स्टेज शेअर करा किंवा कुठेही डिलिव्हर करा, जसं की पॉडकास्टमध्ये इथंही आलोय, बिगिनिंगला कोणालाही दॅट इज द सिम्पल प्रोसेस. मी सांगेल, कोणीही जर समजा फॉर एक्झाम्पल एखादी डेअरिंग करताय, रिस्क घेण्याचा विचार करताय, फर्स्ट स्टेप की थोडंसं तुम्हाला लो फील होणारच आहे, आणि ते फर्स्ट स्टेप येते म्हणजे तुम्ही काहीतरी पुढे जाणार. कुठलीही स्टेप राहू द्या, छोटी राहू द्या, स्मॉल स्केल, बिग स्केल, कोणती. सो TEDx मध्ये जस्ट गो, देन स्टेज शेअरचा तर काही इश्यू नाही झाला, बट बाकी एज्युकेटेड, देन थोडंसं बॅक एंड माइंडला चालतं ते की हा पूर्ण एज्युकेटेड आहेत, पूर्ण काही क्वेश्चन चुकून जर काही गेला तर. सो बट असं काही नाही झालं, एकदम बेस्ट. ऑलमोस्ट मी 35 मिनिट पर्यंत स्पीकिंग केले पूर्ण अबाउट माय हसल स्टोरी. अँड सेकंड थिंग इज दॅट इंजिनिअरिंग एरिया प्लस AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो खूप जणांचा रिस्पॉन्स पण. आणि हा, वन मोर थिंग, याच्यामध्ये लास्ट थिंगला राहतं फीडबॅक, जे की ऍक्च्युली जो ऑर्गनाईज करतो ना त्याच्याकडून येतो आपल्याकडे. सो तो फीडबॅक रिसेंटली मला लास्ट 2 मंथ बिफोरच भेटला होता. जेव्हा ऑगस्टमध्ये केलं होतं तर सप्टेंबरमध्ये मला फीडबॅक आला होता. सो आय एम ओव्हरवेल्म, तो जो की फीडबॅक ऑडियन्सचा बघितला. सो ते एक बेस्ट थिंग होती की जे मनी या सगळ्या गोष्टींना सॅटिस्फॅक्शन नाही देऊ शकत, पण या गोष्टींना मला असं वाटतं की ब्लेसिंग प्लस या गोष्टी खूप व्हेरीफाय करतात आपल्या स्वतःच्या क्रेडेन्शियल. या तुमच्या लेवल डिफाईन करतात. स्वतःला म्हणजे किती कॅरेक्टर बेस्ट आहे, आणि किती तुम्ही स्वतःला डिफाईन केलंय, आणि किती ब्लेसिंगचा आरसा आहे सगळ्यांचा, दॅट इज डिफाईन फॉर अस. इट्स गुड थिंग, लाईक TEDx सारखा प्लॅटफॉर्म आहे. लोकांची खूप अपेक्षा असते आणि त्याच्यावरती डिलिव्हर करणं, आणि चांगला फीडबॅक सुद्धा आहे ना. सो ही खूप छान गोष्ट आहे. सो टॉकिंग अबाउट एक क्रायटेरिया असतो, लाईक एलिजिबिलिटी असते. सो त्याबद्दल काय सांगशील की कोणाला जाण्यासाठी? ओके, TEDx स्पीकर एलिजिबिलिटी इज सिम्पल. इफ यू गो फॉर द एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, जर तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲज अ TEDx स्पीकर बोलवताय तर समजून घ्या की दॅट इज नॉट द, त्यासाठी सिम्पल एलिजिबिलिटी राहते. कॉलेज मीन्स कसं, जसं की फक्त स्टुडंटसाठी. माय डोमेन इज डिफरंट, ते पूर्ण पुणेसाठी होतं, एक पूर्ण डिस्ट्रिक्टसाठी लाईक दॅट. सो त्यासाठी आता जी प्रोसेस सांगितली होती तशी असणार. पण जर समजा कोणत्या तुम्हाला कॉलेज लेवलला जायचंय तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बेस्ट लेवलपर्यंत केलं पाहिजे. जस्ट रिसेंट एक्झाम्पल सांगतोय, जर समजा कुठला 18 एजचा पर्सन 1 करोड 2 करोडची कंपनी बनवतोय, सो ही हॅज बीन इन्व्हायटेड फॉर शुअर. किंवा कोणी समजा फॉर एक्झाम्पल नॉट ओनली मनी कन्सिडरेशन, जसं की समजा फॉर एक्झाम्पल रिसर्च अँड एनी, जसं सावित्रीबाई फुले, जसं की त्यांनी खूप सारे सर्चिंग केलं. आता तिथं मनी सोर्स तर नव्हता ना, पण त्यांना पण इन्व्हाइट केलं जातं. सो TEDx असं नाही फक्त मनी सोर्स बघितलं जातं, तुमची क्रिएटिव्हिटी, नॉलेज, देन तुम्ही किती, जसं की आता काही स्पिरिच्युअल पर्सन्स आहेत, स्पिरिच्युअल पर्सनला पण इन्व्हाइट केलं. ऑल स्ट्रीम, ऑल डोमेन, फक्त तुम्ही त्या फील्डमध्ये एकदम एक्सपर्ट पाहिजे, हाय पोटेन्शियल मध्ये पाहिजे, सो तेव्हा तुम्हाला इन्व्हाइट केलं. दॅट इज द फर्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सेकंड थिंग, सगळ्या गोष्टी रिअल पाहिजे, कारण खूप जण असे आहेत की शो ऑफच्या चक्करमध्ये फेक सिनेरिओ दाखवतात. तर शो ऑफ वाला जर सिनेरिओ असेल ते व्हेरीफाय करतात, जर व्हेरीफाय झालं तरच तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. And then third thing is that is simple invitation letter. That is okay. So now last topic of this podcast is the IIT Hyderabad training program, and for audience to know more IIT stuff is going to come soon. So stay tuned. So coming back to the topic, like काय पूर्ण सिनारिओ होता जी की ट्रेनिंग झाली IIT हैदराबाद मध्ये. okay. ऍज अ गेस्ट इन्व्हाइट केलं गेलं वर्कशॉपसाठी. सो त्यामागची काय पूर्ण स्टोरी होती?
खूप बेस्ट आहे, माझ्या लाईफ मधला खूप बेस्ट मोमेंट आहे. मी म्हणेल की IIT, जसं म्हटलं होतं ना, बिगिनिंगला सांगितलं होतं की माझी आई ऑलवेज से की डॉक्टरमध्ये जा, डॉक्टर फील्डमध्ये जा. इवन दो खूपदा असे कॉरल पण झालेले आहेत माझ्या आणि माझ्या आईसोबत या गोष्टीबद्दल. सो की कारण ऑलमोस्ट सगळ्यांना जे, आणि माझी मम्मी म्हणजे शिकलेली नाही आहे थोडंफार, सो तिच्या माइंडमध्ये असं बसलेलं आहे की इंजिनियर म्हणजे जास्त काही कमवणार नाही, एवढंच म्हणजे डोक्यामध्ये आहे. माझी मम्मी थोडी पण नाही शिकलेली, बट शी हॅज, मी म्हणेल की जेवढं एज्युकेटेड पर्सन फील करू शकतो किंवा एक्सपिरियन्स करू शकतो त्याच्यापेक्षा पण 100-200 किंवा 1 लाख प्लस शी हॅज एक्सपिरियन्स. कारण तिच्याकडे आणि तिच्याच थ्रूज मी आतापर्यंत जे काही गोष्टी केल्या ना लाईफमध्ये, फर्स्ट थिंग मी स्वतःला एक सिम्पल सिनॅरिओ बनवतो लाईफमध्ये. नॉट म्हणजे मे बी हे काही गोष्टी क्रिंज वाटतील काही पब्लिकला किंवा काही ऑडियन्सला. काही गोष्ट असेल ना तर मी स्वतःला आधी माइंडला सांगतो, देन माइंडच्या नंतर माझ्या, जसं की मम्मीला ऍक्च्युअल मध्ये बोलत नाही, कारण मम्मीला तर एज्युकेटेड फील्ड मधलं काही नाही, पण जस्ट फॉर द सोल, की जस्ट आय आस्क टू माय मॉम, हे करायला पाहिजे की नाही, हे बेस्ट आहे की नाही, हे मी स्वतःला टॉक करतो, सेल्फ टॉक यू कॅन से. सो जर ते मला इन्स्टिक्ट येत आहे मधून की पॉझिटिव्ह इन्स्टिक्ट, तर मग मी त्या पुढे जातो. अनलेस नो, हा एक माझा सिनॅरिओ आहे या गोष्टीमध्ये. सो IIT लाईफ मधली खूप बेस्ट मोमेंट होती, जे की इवन दो घरचे पण प्राऊड फील होत आहे सगळे, मम्मी मेनली तर मम्मी, बिकॉज आईचं असं होतं की हा इंजिनिअरिंग म्हणजे काय करणार पुढे जाऊन, बस एवढंच. पण आज मी ज्या गोष्टी म्हणजे अचीव केल्यात ना लाईफमध्ये, ते माझ्या मम्मी आता खूप जास्त प्राऊड आहे, म्हणजे खूप जास्त. इवन दो आय कॅन नॉट इमॅजिन त्या मोमेंटला आणि आता मोमेंटला जेव्हा मी कंपॅरिझन करतो ना, दॅट इज टू मच डिफरंट. सो IIT हैदराबादमध्ये इन्व्हिटेशन भेटलं होतं फ्रॉम द, जे की तिथले IIT हैदराबादचे जे प्रोफेसर आहेत त्यांच्याकडून आपल्याला इन्व्हिटेशन भेटलं होतं, जे की ऍक्च्युली मी खूप साऱ्या गोष्टी डिलिव्हर केलेल्या आहेत डोमेन स्टॅकमध्ये, डिफरंट कॉलेजेसमध्ये, पुण्यामध्ये पण, पुणे प्लस किंवा फॉर एक्झाम्पल लातूर सिटीमध्ये पण. सो अशा डिफरंट सिटीजमध्ये ऍज अ जस्ट फॉर गेस्ट स्पीकर अशा टाईपमध्ये मी इनॉग्रेट केलं. सो त्यांच्याकडून त्यांनी आय थिंक मे बी दे सी द माय पोर्टफोलिओ, काय कसं करतोय सगळ्या गोष्टी. सो इन्व्हिटेशन आलं मला IIT हैदराबाद कडून. सो देन आफ्टर दे ऑल द थिंग्स व्हेरीफाईड की काय कसं करतोय, देन दे टेक द इंटरव्ह्यू शेड्यूल. इंटरव्ह्यू लाईक म्हणजे नॉर्मल, जास्त काही डिफिकल्ट नसतं, फक्त त्या अगोदर एक्झाम जे राहतात त्या डिफिकल्ट राहतात थोडंसं. सो जो इंटरव्ह्यू राहतो त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना नॉर्मली विचारलं जातं की तुम्हाला की काय कसं करणार, तुम्ही अप्रोच कसं देणार, इंटर्न्स आहे ते सगळे, तर इंटर्न्सला कसं अप्रोच करणार, तर तुमचा रोड मॅप विचारतात बेसिकली. सो तो जर रोड मॅप त्यांना एक इथिकल, बेस्ट अँड अंडरस्टँडेबल जर वाटला, सो दे विल अग्रीड. देन आफ्टर दे सेंड टू द इन्व्हिटेशन लेटर. देन आफ्टर एकदाच त्यांचं जसं की IIT टीम राहते त्यांची, जी की हायरिंग टाईप जसं आपल्या कंपनीमध्ये राहतं तशा टाईपमध्ये त्यांची एक टीम राहते. सो त्या प्रोफेसर थ्रूच मला कॉल आला, जस्ट यू कॅन कम अँड टेक द 8 days ट्रेनिंग प्रोग्राम. सो 8 दिवसाचा मी ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केला तिथे. IITians काही जे ट्रेनर्स, मीन्स IITians म्हणण्यापेक्षा म्हणेल की जे की इंटर्नसाठी आले होते, सो इंटर्न्स जे होते त्यांना पण खूप बेस्ट फीडबॅक भेटला. इवन दो ते आता पण माझ्यासोबत कनेक्टेड आहेत खूप जास्त लेवलपर्यंत. सो दॅट इज द सिनेरिओ अँड दॅट इज अ बिग थिंग. अचिव्हमेंट म्हणण्यापेक्षा बनेल की माझं एक ड्रीम होतं असताना सगळ्यांचं की IIT टॅग जरी ऍटलिस्ट असेल तर खूप बेस्ट फील होतं. पण IIT टॅग तर सोडा, पण त्या IIT मध्ये जाऊन टीच करण्याचं जर अपॉर्च्युनिटी भेटते, सो दॅट इज द बिग थिंग फॉर अँड बिग स्टफ फॉर मी माय सेल्फ, नॉट फॉर अदर्स. बिकॉज लाईफमध्ये मी एक मोठं ठेवलं आणि माझ्या मम्मीनं ऑलवेज सेड टू मी फ्रॉम द 8th स्टँडर्ड, बिकॉज जेव्हा मी म्हणजे त्या स्टेजमध्ये हॉस्पिटलवाल्या, की लाईफमध्ये कधीच ना शो ऑफ, सेकंड थिंग इज दॅट कोणाला दाखवायचं म्हणून नको करू, जे करायचे स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी करा. सो दॅट इज द सिनॅरिओ फॉर. ओके. सो ही जी ट्रेनिंग दिली गेली हे कोणत्या डोमेन मध्ये आणि काय ट्रेनिंग दिली गेली? Yeah, that is also fantastic because that is related to IT stream. So ट्रेनिंग जी होती दॅट इज डिपेंड अपॉन पायथॉन अँड जावा. सो पायथॉनचा जो आहे पूर्ण कोर्स तिथं 8 days, कोर्स म्हणण्यापेक्षा समजा ट्रेनिंग 8 days साठी मी पूर्ण ट्रेनिंग दिलेली होती, एकदम बिगिनर पायथॉन टू ऍडव्हान्स पायथॉन, ज्यामध्ये एकदम बेसिकली ऑल फेज 1 दॅट इज द, समजा फॉर एक्झाम्पल डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, हिस्ट्री, देन आफ्टर फेज 2 उप्स कन्सेप्ट, थर्ड फेज 3 ऍडव्हान्स, देन आफ्टर प्रॅक्टिकल लर्निंग ऑल्सो त्यामध्ये. सो पूर्ण जो की म्हणजे प्रोफेशनल लेवलला निडेड आहे कंपनीमध्ये, तो त्या अकॉर्डिंग आपण ट्रेन केला होता प्रॉपर. Yes, I got the stipend from you. That is also the thing. Okay. So it's like a dream come true. Like इंजिनिअरिंग IIT मध्ये नाही केलेली, बट जी मुलं IIT मध्ये शिकतात ते त्यांना शिकवतोय. Yes. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. सो मेन थिंग इज IIT मध्ये एंट्रन्स भेटणं तेच माझ्यासाठी खूप ओव्हरवेलिंग होतं. कारण आय नो की जसं आता मी गेलो होतो, एंट्री पण नॉर्मल कितीही तुम्ही बिग प्रोफाईल राहू द्या, एंट्री तुमच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल त्याचा ऍक्सेस असेल
तरच ते एंटर करू देतात. असं नॉर्मल आपण कॉलेजमध्ये जातो तर व्हिजिट केल्यानंतर येऊ जातात की हा जस्ट व्हिजिट करण्यासाठी. तिथं नॉट, व्हिजिटिंगसाठी पण तुम्हाला खूप मोठी परमिशन घ्यावं लागते. सो दॅट इज द थिंग अँड गुड थिंग फॉर मी अँड माय सेल्फ ओनली. म्हणजे बाकीच्यांसाठी नाही आहे, फक्त माझ्यासाठी. ती या 2025 ची एकदम ती अँड टेडेक्स, दॅट बोथ थिंग्स खूप माझ्यासाठी म्हणजे असं आहे की ड्रीम कम ट्रू. I can definitely say like you are making everyone proud. So थँक्यू. like family, friends, हे सर्व लोकांना खूप प्राऊड फील करण्यासारख्या गोष्टी करतोय, खूप हसल सुद्धा करतोय. लाईक एवढ्या सर्व गोष्टी मॅनेज करणं सोपं नाहीये. येस. हे खूप वेगवेगळे डोमेन्स आहे, ट्रेडिंग आहे, म्युझिक आहे, येस. टीचिंग आहे. सो दॅट्स रिअली गुड. ऍक्च्युली इंटरप्ट नाही करणार, पण सॉरी टू इंटरप्ट. या गोष्टीमध्ये मला ना 2 पर्सनने खूप हेल्प केलेली आहे, ज्या आपण मॅनेजिंग, देन आफ्टर समजा फॉर एक्झाम्पल कुठलीही गोष्ट करतो तर त्याला तर 100% इफिशियन्स कसं करायचं. फर्स्ट थिंग इज माय मॉम अँड फॅमिली, यू कॅन से फॅमिली, जे की मॅनेजिंग स्टफ मी माझ्या आईकडून शिकलोय जेवढं काय, कुठलीही गोष्ट राहू द्या. अँड सेकंड थिंग इज माय 2 ते 3 फ्रेंड आहेत. नाव नाही रिव्हील करणार बिकॉज बाकी फ्रेंड असं होणार, पण हा त्यामध्ये एक फ्रेंड आहे जो की श्रीराम, जो की एक माझा 11th पासूनचा फ्रेंड आहे. बट ही जी की आपली जर्नी राहते ना 10th पर्यंत फक्त नॉर्मल, फक्त एज्युकेशन, लर्निंग, पण आउट ऑफ म्हणजे जसं की लर्निंगच्या बाहेर पण दुनिया असते, जसं की आपले मराठी लोक दुनियादारी म्हणतात. सो ती दुनियादारी ना मी म्हणेल की माझ्या लाईफमध्ये जर स्टार्टिंग टर्निंग पॉईंट जर आला असेल या दुनियादारीचा, तर एक माझा भावासारखाच मित्र आहे, दॅट इज श्रीराम कुमावत. शाउट आउट टू हिम ऑल्सो, बिकॉज ही हॅज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, जे की लाईफमध्ये शिकायला पाहिजे आणि निडेड आहे. एज्युकेशन पेक्षा ना या गोष्टी खूप निडेड राहतात. सो फ्रेंड तर आहेच, ब्रदर पण आहेच, पण या गोष्टी सांगणं पर्सनली, या गोष्टी गाईड करणं की असं केलं जातं, या गोष्टीला असं अरेंज केलं जातं, या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडून खूप जास्त शिकलोय. सो शाउट आउट टू हिम ऑल्सो. लाईक चांगला मित्र भेटला, या खूप बेस्ट, म्हणजे लकी, आय कॅन फील लकी. सो बेस्ड ऑन आवर कन्व्हर्सेशन, लाईक मला एक क्वेश्चन विचारायचं किंवा एक सजेशन फॉर समवन, की जो एक IT कंपनीमध्ये काम करतोय. खूप साऱ्या मुलांच्या ना डोक्यात खूप साऱ्या आयडियाज असतात की लाईक बिझनेस करायचा, Yes. असं काहीतरी करायचं, पण 9 to 5 होतो, दमून जातात, चला परत आपलं जे चाललंय ते ठीक आहे, याच्यातच दमतंय. बट कोणतरी काहीतरी जास्त करतंय त्याच्याशी, जसं की तू म्हटलास की म्युझिक हिट होतं, रिलेटेबल वाटतं. एखाद्याची ऍडवाइस ज्याला आपण क्लोजली पाहतोय आणि तो खरंच खूप जास्त करतोय, लाईक तू खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करतोय आणि मी आता क्लोजली पाहतोय, खूप सारे लोक क्लोजली पाहतात. त्या माणसाकडून ऍडवाइस घेणं ही ऍक्च्युअली हिट होते, की त्या मुलांसाठी काय ऍडवाइस असेल की लाईक त्यांना काहीतरी करायचंय, बट जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशनची वेळ येते, एक्झिक्युशनची वेळ येते, परत आपल्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन बसतात. ओके, फॉर दॅट पीपल, स्टुडंट ऑर एनी युथ जनरेशन, मी असं म्हटलं ना आता की माझ्या लाईफमध्ये 2 पर्सन मॅनेजिंगसाठी, माय मॉम अँड फॅमिली, यू कॅन से. सो मी टिल 12th पर्यंत ना खूप काही गोष्टी फील केल्यात, खूप काही गोष्टी जे की पर्सन्स म्हणजे 25च्या नंतर करतात, की फॅमिली प्रेशर, या सगळ्या गोष्टी. सो मी त्या गोष्टी खूप मॅनेज केल्या टिल द 12th स्टँडर्ड. सो त्या गोष्टीचा मला ऍडव्हान्स आणि जे की ऍडव्हान्टेज म्हणतात त्या गोष्टी मला आता फील होतात. सो मी एक सिम्पली सांगेल, जे माझ्या अकॉर्डिंग टू माझ्या एक्सपिरियन्स मधून, मॅनेजिंग गोष्ट खूप डिफिकल्ट आहे. मी असं म्हणेल, मी अजूनही 100% नाही करू शकत मॅनेज, कारण कधी कधी असंही फील झालेलं आहे मला की सगळं काही सोडून देऊ, जस्ट हॅप्पी, काहीच नको करायला, असंही झालेलं. मी म्हणतोय की 100% तर मॅनेजमेंट कोणीही नाही करू शकत, कितीही टीम त्याचं समजा फॉर एक्झाम्पल फॅमिली पॉवर आहे, किंवा समजा फॉर एक्झाम्पल मॅन पॉवर पण खूप आहे, त्याच्याकडे 1000 एम्प्लॉय आहेत आणि ते एखादी कंपनी रनअप करतोय, पण जर समजा फॉर एक्झाम्पल त्याला त्या एम्प्लॉयला हँडल नाही करायचं ना, किंवा त्या एम्प्लॉयला मॅनेज नाही करतात ना, तो पण तिथे मग डाऊन आहे. सो मी असं म्हणेल की 100% तर मी पण एकदम मॅनेज नाही करू शकत आहे परफेक्टली, बट हे म्हणेल की ऍज पर द माय एज अँड कम्पॅरिझन. सो जर कोणाला खरंच इच्छा असेल, करायची जर इच्छा असते ना, तर एक्झॉस्टेड हा वर्ड पहिल्यांदा तर माइंड मधून रिमूव्ह करावा लागेल. कारण लाईफमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी स्पिरिच्युअल मानते नाही मानते आय डोंट नो, बट स्पिरिच्युअल वर्ड ना तुमच्या मॅनेजिंग स्टफ मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट प्ले करतो रोल. जर समजा तुम्ही एक स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जाताल थोडंसं, मी असं म्हणत नाही हा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आधी भक्ती आणि नंतर काम, हे तर कधीच तुमचा गॉड अलाव नाही करणार. आधी जर तुम्ही काम करताय आणि देन जर समजा फॉर एक्झाम्पल देवाला जाताय दर्शन वगैरे, दॅट्स फाईन, पण जर तुम्ही कामच नाही करत आणि फक्त भक्ती पूजा, तर हे नाही होणार आहे कधीच लाईफमध्ये. सो सिम्पली सांगायचं काम आहे, मॅनेजिंग स्टफ मध्ये एखादी गोष्ट करताय, जसं की फॉर एक्झाम्पल 9 to 5 झाला तुमचा, देन आफ्टर टेक द लिटल नॅप, जस्ट माझा सिनेरिओ सांगतोय, एक 30 मिनिटाचा नॅप घ्या, यू कॅन बी अ फ्रेश. देन आफ्टर जर पॉसिबल झाले
समजा तुम्हाला जसा तुमचा मॉर्निंगचा रुटीन होता, ऍक्टिव्हिटी जे काय करतो तुम्ही करताय ते परत तुम्ही करू शकता. हे कोणासाठी सांगतो, जे की 9 to 5 करताय फक्त. देन काहीतरी म्युझिक लिसन करा, जे मी करतो. किंवा समजा फॉर एक्झाम्पल जसं आता तुमचाच पॉडकास्ट आहे, जसं की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बियॉन्ड द कोड ऐका अगोदर, सो तुम्हाला थोडं मोटिवेशन भेटेल. आणि मी हेही सांगतो, टेम्पररी मोटिवेशन भेटेल या सगळ्या गोष्टीमध्ये. म्युझिक राहू द्या, मोटिवेशन राहू द्या, मूवीज राहू द्या, काही. पण जर परमनंट मोटिवेशन आणायचं असेल, आणि ते कधी येत नसतं रिअलिस्टिक मध्ये, पण जर थोडंफार इंटरमिडिएट लेवलमध्ये जर आणायचं असेल तुम्हाला मोटिवेशन लाईफमध्ये, तर काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी टेक ओव्हर स्वतःहून करावं लागतं, बाय ओन. जर ती रिस्पॉन्सिबिलिटी आली तर लाईफमध्ये तुमचे ऑटोमॅटिकली तुमचे मुवमेंट होतात. आणि रिस्पॉन्सिबिलिटी एकदा आली ना, समजून घ्या मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली डिफेक्ट होऊन जाते. कारण रिस्पॉन्सिबिलिटी इज ग्रेटर दॅन एनिथिंग. कारण रिस्पॉन्सिबिलिटी आली की तो म्हणतो की हा मला हे करायचं. जसं की आता तुम्ही 9 to 5 करताय, दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्हाला करायचंच आहे. जर नाही केलं तर अर्निंग नाही होणार, मनी नाही होणार. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. सो सेम थिंग अदर जे आहे, जसं की मी आता पॅशन फॉलो करतो, पण त्याला ॲज अ रिस्पॉन्सिबल पण कन्सिडर करतो. जस्ट मी नॉलेजसाठी सांगतोय, जे की आर्टिस्ट पण आहेत, मी फक्त आर्टिस्ट्रीवर नाही फोकस करत, जे आहे ते फॅक्ट सांगतो. आय विल गो फॉर द मनी ऑल्सो इन दॅट स्ट्रीम. मॅक्सिमम जे आहेत पुण्यामध्ये, जे मी जिथं जिथं शो केलोय, मॅक्सिमम जे काय नॉर्मल राहतील, लो लेवल राहतील, इंटरमिडिएट, ऍडव्हान्स लेवल, तिथली मार्केटिंग जी करतोय ना मी, ज्या लेवल पर्यंत, ती मार्केटिंग मी खूप बेस्ट लेवल पर्यंत डिलिव्हर केली आहे, आणि त्या मार्केटिंगचेच मनी भेटताय मला. सो या गोष्टी निडेड आहेत. सो जर अशी रिस्पॉन्सिबिलिटी आली की मार्केटिंग करायची आहे तुला थ्रू द म्युझिक, सो ही रिस्पॉन्सिबिलिटी आली की तू ऑटोमॅटिकली काम करणार. थर्ड थिंग, मॅनेजमेंटचं अजून एक राहतं की लाईफमध्ये ना थोडंसं रिफ्रेशमेंट पण निडेड आहे. जसं की आता मी पॉडकास्ट पण करतोय, ठीक आहे, जसं की बियॉन्ड द कोड सोबत, पण याच्यानंतर लगेच मला दुसरं काम आहे, बट त्यावर माहिती आहे मला, पण हे माझी रिफ्रेशमेंट आहे असं समजून घ्या. सो निडेड आहे लाईफमध्ये, रिफ्रेशमेंट पाहिजे, नवीन गोष्ट पाहिजे. 9 to 5 तर फ्रायडे पर्यंत आहेच, सॅटर्डे संडे काहीतरी नवीन करताल तर मंडे बेस्ट राहील. सो रिफ्रेशमेंट निडेड आहे. हा, असं करा की सॅटर्डे संडे मध्ये जी गोष्ट आहे तुमच्यासाठी पण बेस्ट राहील, इव्हन दो जे पब्लिक फॉलो करताय तुमच्यासाठी, म्हणजे फॉलो इन द नॉट ऑन इंस्टाग्राम, जे की जेन्युअनली फॉलो करताय तुमच्या कल्चरला, तुमच्या लाईफला. सो त्यांच्यासाठी तुम्ही एक बेस्ट गायडन्स पण असू शकता. इव्हन दो माय सिस्टर ऑल्सो ऑलवेज से की जसं की मला घरी ऋषी म्हणतात, सो ऋषी तू खूप कमी एज मध्ये खूप काही गोष्टी केल्या असं आम्हाला फील होत आहे. बट मी ऑलवेज टेल की ह्या सगळ्या गोष्टी जस्ट जे काही मी करतोय ना, हे सगळं माझं ब्लेसिंग, माझे जे पीपल आहेत, जे क्लोज वन्स आहेत, त्यांची ब्लेसिंगचा अर्थ आहे. सेकंड, गॉड ब्लेसिंग. अँड थर्ड थिंग इज दॅट इज माय ओन ऑल्सो. आय कॅन क्रेडिट टू माय सेल्फ ऑल्सो, बिकॉज लाईफमध्ये ना सगळ्या गोष्टी जर बॅलन्स असेल तरच होतं. गॉड पण लागणार आहे, ब्लेसिंग पण लागणार आहे, पीपल्स पण लागणार आहे. असंही नाही होणार की विदाउट पीपल होणार आहे. सो पीपल पण लागणार आहे, ओन ऑल्सो. सो दॅट इज द सिनेरिओ फॉर मॅनेजमेंट. ओके, सो वी आर ॲट सेम एज. हो या, आणि माझं जे ऑब्झर्वेशन एक लाईक यू हॅव लॉट ऑफ मोर मॅच्युरिटी दॅन एनीवन, जी की मी पाहिली माझ्यापेक्षाही जास्त ती समजून येते बोलण्यातून. सो मे बी हा पर्सनल क्वेश्चन सुद्धा असू शकतो, बट आय वॉन्ट टू नो की ही मॅच्युरिटी ऍट एवढ्या अर्ली स्टेज कुठून आली, याच्या मागे काय स्टोरी आहे? Back to the maturity and responsibility, I can say my mom and my family. So, and you can say family pressure also. म्हणजे त्या लेवलचं प्रेशर कधी नाही आलेलं की म्हणजे जे बाकी फील करतात, बट थोडंसं राहतं ना की लाईफमध्ये कधी कधी लो हाय येत राहतं. सो जो एकदा लो टाइम आलेला असतो एखाद्या लाईफमध्ये, सगळ्यांच्याच येतो, मी ते रिव्हील नाही करणार, पण जस्ट आय विल टेल की सगळ्यांच्या लाईफमध्ये कधी ना कधी लो टाइम येतो इन डिफरंट फॉर्मॅट. कोणाचा फॅमिलीमधून येतो, कोणाचा वर्क मधून येतो, कोणाचा फ्रेंड सर्कलमध्ये येतो, खूप जणांचा तर फ्रेंड सर्कलमध्ये येतो. पण अशा टाईपच्या काही गोष्टी माझ्यासोबत नाही झाल्या. पण फॅमिलीमध्ये जेव्हा माझा लो पॉईंट आला होता, सो ही मॅच्युरिटी तेव्हाच येते जेव्हा तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी येते. सो रिस्पॉन्सिबिलिटी याचा मिनिंग आहे की अर्निंग अ मनी नाही, की तुमच्या फॅमिलीला पण ते बेस्ट फील झालं पाहिजे. दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड दॅट इज अ ग्रॅटिट्यूड. लाईफमध्ये ना डाऊन टू अर्थ जेवढं राहता येईल, मी ऑलवेज ट्राय करतो. मी असं ऍज अ कम्युनिटी शो ऑफ म्हणून नाही, पण एक जस्ट आय विल रिव्हील करतोय. जस्ट मी लास्ट सॅटर्डे संडे किंवा कोणताही सॅटर्डे संडे पकडा, आय विल टॉक टू सम डिफरंट जे की बिझनेस फील्डमध्ये आहेत. देन सेकंड फील्ड, जसं की समजा फॉर एक्झाम्पल म्युझिकमध्ये पण खूप खूप मोठ्या लेवलपर्यंत गेलेले आहेत, ट्रेडिंगमध्ये खूप मोठे, छोटे राहू द्या, माझ्याहून पण एज कमी असते, त्यांच्याशी टॉक केलेलं आहे. ऑलवेज फिलिंग ग्रॅटिट्यूड फॉर देम. सो देन काही अशा ओळखीचे पण आहेत, जसं की शिवाजीनगर आपल्या पुण्यामध्ये. सो एक ऍडव्होकेटच आहेत. सो त्यांनी मला ऑलवेज सांगितलंय की कुठलीही गोष्ट कर, फक्त ऑलवेज डाऊन टू अर्थ. सो दॅट इज द थिंग. आणि मला खूप सारे फ्रेंड सर्कल पण सांगितलंय, माझे कॉलेजचे आहेत काही फ्रेंड्स, त्यांनी पण ऑलवेज आहे की तू खूप बेस्ट करतोय. कधी कधी कमेंटिंग मध्ये सांगतात की खूप बेस्ट लेवल पर्यंत करतोय, आपलं कम्युनिकेशन नाही होत पण बेस्ट करतोय, जे की आम्हाला फील होतंय प्राऊड.
फॅमिली झाले, फ्रेंड्स झाले, इव्हन माझे रिलेटिव्ह जे आहेत ते पण. हा, पण एक गोष्ट सगळ्यांना सांगेल, कधी ना एक रिलेटिव्ह जे आहेत थोडासा डिफेक्ट करतील तुमच्या लाईफमध्ये. सो त्यासाठी पण आधीच जर माइंडली प्लॅन राहताल, कारण कसं राहतं, रिलेटिव्ह एक टाइम तुमचा ग्रोन अप फेज सुरू झाला, सो जिलसी, एनवी हे 2 फॅक्टर येतात. पण एनवी फ्रेंड सर्कल पर्यंत राहते, जे की नॉर्मल, म्हणजे त्यांना ते काहीच नाही करू शकत. पण रिलेटिव्ह जे राहतात, जे आपले नातेवाईक राहतात, ते थोडंसं काहीतरी डिच करायला स्टार्ट करणार इथे. कारण जिलसी मॅटर अ लॉट, जे की नॉर्मल नेचर आहे, त्यांची पण चूक नाही आहे, ह्युमनचं नॉर्मल नेचर आहे. दॅट इज सो मॅच्युरिटीच्या मागे एकच रिझन आहे, मी 1 वर्ड मध्ये एक्सप्लेन करेल, माय मॉम. दॅट इज द थिंग. या, आय गेस खूप रिलेटेबल पॉडकास्ट आहे हा. जर कोणी पूर्ण ऐकलं त्याला समजून जाईल काय गोष्टी आहेत ऍक्च्युली. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. Thank you. सो काय पूर्ण अनुभव होता तुझा पॉडकास्टला? खूप बेस्ट वाटलं, जसं म्हटलं की रिफ्रेशमेंट, खूप जास्त रिफ्रेशमेंट वाटली, जसं की बियॉन्ड द कोड. अँड सगळे जे ऑडियन्स आहेत, मेनली जे की आयटी फील्ड मध्ये आहेत, देन बिझनेस फील्ड मध्ये, बिकॉज ब्रो लास्ट 1 इयर पासून स्टार्ट करतो बियॉन्ड द कोड. बट याचे जेवढे पण मी बघितलेत, ऑलमोस्ट सगळेच व्हिडिओ मी बघतोय डेली बेसवर, बिकॉज ही जसं की समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट व्हिडिओ आहे, देन आफ्टर थोडंसं डिफरंट जातोय, पुन्हा चेंज करतोय, काही ना काही इनोव्हेटिव्ह पर्सनला इन्व्हाइट करतोय. सो दॅट इज द मेन थिंग, कन्सिस्टन्सी मॅटर्ड अ लॉट. मग ते मॅटर नाही करत की तुम्ही त्या कोणत्या गोष्टीसाठी ते चालू केलंय. ओके, सो बियॉन्ड द कोड मध्ये मला येऊन तर खूप बेस्ट वाटला. सेकंडरी जर मला फील वाटलं की नॉर्मल माझ्याच एजचा आहे, सो असं फील झालं की हा माझ्या लेवलचा आहे, खूप काही गोष्टी डिफरंट गोष्टी करतोय, इव्हन तो 9 to 5 पण करतोय, इव्हन द बियॉन्ड द कोड पण चालवतोय, खूप सारी मोठी टीम पण आहे याची. सो खूप बेस्ट वाटलं. आणि खूप सारे बेस्ट जे पण आहेत आतापर्यंत आलेले आहेत इन्व्हिटेशन, ते पण खूप बेस्ट पीपल आहेत, जे की नॉर्मली जे आयटी फील्ड मध्ये आहेत किंवा इंजिनिअरिंग इरामध्ये आहेत. आय थिंक बिझनेस गेमिंग सुद्धा गेमिंग ऑल्सो. देन रिसेंट एक पॉडकास्ट बघितला होता जस्ट लास्ट वीक, आय थिंक दॅट इज रिलेटेड टू एज्युकेशन, जे की आयटी फील्ड मध्ये जातं. आय थिंक दॅट वन इज कन्सल्टन्सी. इव्हन दो बिझनेस मध्ये कसं ग्रोन अप व्हायचं, असे पीपल आले, कॉमेडी. सो आय कॅन से बियॉन्ड द कोड इज विथ यू बियॉन्ड. सो ऑलवेज ट्राय टू, लाईफ मध्ये ना मेंटर करणारे खूप कमी लोक आहेत, आणि अशा जेव्हा एजन्सी येतात या युनिव्हर्स मध्ये, एजन्सी म्हणण्याऐवजी म्हणाल की आपले लोक, बियॉन्ड द कोड आला किंवा जे पण आहेत अशा स्ट्रीम मध्ये, सो त्यांनाही हेल्प करा. अँड सिम्पल, जस्ट ऑन माझ्या स्टाईल मध्ये सांगतोय, सबस्क्राईब बियॉन्ड द कोड. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. My whole Beyond the Code team wishes you all the best for all the future individuals. Me also grateful for the invitation, because लाइफ में ना एक जस्ट मैं टैगलाइन है और मैंने खुद से लिखा है कि ग्रैटिट्यूड लाइफ में होना चाहिए, बट उसमें ऐसा नहीं देखना है कि बस हाँ लोग कौन है और क्या है और एनवायरमेंट क्या है. लाइफ में ग्रैटिट्यूड ऑलवेज नीडेड, अगर एज नीचे भी हो या एज ऊपर भी हो या इक्वल भी हो. सो त्यावरच मी एक लाईन लिहिलेली आहे, लाइफ इज गुड जो होता सब सही है, लाइफ इज गुड जो होता सब सही है, मेरा किसी से भी कोई कंपटीशन नहीं है, मैं चलता चलू आगे, पीछे ना मैं मुड़ता, सब आगे बढ़े, मेरी दुआ बस यही है, मेरी दुआ बस यही है. सो माझी दुआ असंच आहे. आणि इव्हन दो जे फॉलो करतात बियॉन्ड द कोड, त्या सगळ्यांचीच दुआ आहे की बियॉन्ड द कोड खूप बियॉन्ड जायला पाहिजे. थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस.